नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत शेतातील शेतकऱ्यांचे मित्र पक्षी या विषयावर. शेतकरी आणि पक्षी यांचे जवळचे नाते आहे. शेतामध्ये कीड नियंत्रण राखण्यासाठी निसर्गामार्फत पक्ष्यांची मोठी मदत मिळत असते. भारतीय उपखंडात जवळपास 30,000 प्रकारचे कीटक असल्याची नोंद आढळते. या सर्व कीटकांना अन्न पुरवण्याचे काम वनस्पती व प्राणी यांच्याकडून केले जाते. कीटकांची संख्या मर्यादित राहिली नाही तर शेतीबरोबरच कोणत्याही प्रकारची वनस्पती जिवंत राहणार नाही. अनेक कीटक अळ्या दिवसातून 2 वेळा त्यांच्या वजना इतके अन्न ग्रहण करतात. कोळी पाणी खाणाऱ्या अळ्या 24 तासात त्यांच्या वजनाच्या 200 पट अन्न खातात. टोळ ज्याप्रमाणे त्यांच्या खाण्याच्या असाधारणपणासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे ते मुबलक प्रजोत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे गट कधी कधी इतका मोठा असतो की तो काही तासातच एका बहारदार झाडाचे रूपांतर निरुपयोगी अशा रिकाम्या खोडामध्ये करतो. मादी टोळी जमिनीमध्ये एका कोशात साधारणपणे 100 अंडी घालते, तर एक मादी अनेक कोश तयार करते. कीटकांचे हे वाढते प्रमाण आणि अन्नरूपात वनस्पती भक्षण करण्याची त्यांची क्षमता लक्षात घेता कीटकांची संख्या एका विशिष्ट ठराविक प्रमाणात नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे आणि पक्ष्यांमार्फत हे काम निसर्गात केले जाते. विशेषतः शेतातील पिकांसाठी आणि विविध प्राण्यांसाठी उपद्रवी ठरणाऱ्या कीटकांचा समावेश पक्ष्यांच्या अन्नामध्ये होतो. त्यामुळे अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकांनाच खात नाहीत, तर त्यांची अंडी ही देखील मोठ्या प्रमाणावर फस्त करतात. त्यामुळे वेगवेगळ्या अवस्थेतील कीटक, उदाहरणार्थ अंडी, अळी, कोश पूर्ण कीटक हे पक्ष्यांकडून खाल्ले जातात. दरवर्षी हिवाळ्यात कीटकांची एक नवीन पिढी तयार होत असते. भोरड्या आणि मैना हे पक्षी त्याच ऋतूमध्ये हिमालयातून लाखोंच्या संख्येने देशातील वेगवेगळ्या भागात येतात आणि ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांना घातक ठरणाऱ्या कीटकांच्या टोळ्या आणि अळ्या खाऊन किडीपासून होणारे पिकांचे नुकसान रोखून धरतात. किडीपासून पिकांचे संरक्षण करणाऱ्या पक्ष्यांमध्ये कावळे, निळकंठ यांसारख्या पक्ष्यांचा देखील समावेश होतो. शेतीसाठी घातक असणारे कीटक, गवतातील बिया इत्यादींपासून संरक्षण करण्याचे काम प्रोड फिन्चेस व सुगरण, चंडोळ, चिमण्या, वटवटे या जातीचे पक्षी करतात. प्रोड फिन्चेस व सुगरण या जातीचे पक्षी पिकांवरील अळ्या व अंडी यांच्या पिलांना भरवतात. तसेच शेतातील गवताच्या बिया खाऊन ते तणांचा वाढता प्रसार थांबवतात. पोकळ्या प्रवर्गातील पक्षी हे गव्हावरील कीड नियंत्रणात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असतात. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पिकांवर ज्या किडीची आणि कीटकांचा प्रादुर्भाव होतो त्यावर हे पक्षी उदरनिर्वाह करत असतात. तर वटवटे जातीचे पक्षी ऊस पिकातील कीटक खातात. खाटी, कोतवाल, वेडारागू हे पक्षी पिकांभोवती दिवसा वेगवेगळ्या कीटकांना खाताना आढळतात. पांढरा करकोचा, शराटी यांसारखे पक्षी जमिनीत वेगवेगळे कीटक पायाने उकरून खात असतात. पक्ष्यांच्या अन्नातील कीटकांचे प्रमाण पाहिल्यास असे लक्षात येते की भोरड्याची एक जोडी 24 तासात 370 वेळा घरट्याकडे अन्न घेऊन येते. त्यामध्ये अळी, टोळ, नागतोडे असे विविध कीटक असतात. भोरड्याच्या घरट्यात आणल्या जाणाऱ्या अन्नाचे वजन ते त्या भोरड्याच्या वजना इतके असते, असे निरीक्षणावरून लक्षात आले आहे. सुप्रसिद्ध ब्रिटिश पक्षी तज्ज्ञ डॉक्टर W.E. कोलिंग यांच्या मतानुसार एक चिमणी एका दिवसात 220 ते 260 वेळा आपल्या घरट्यात अन्न घेऊन येते, ज्यामध्ये वेगवेगळ्या अळ्यांचा व इतर कीटकांचा समावेश असतो. एका जर्मन पक्षी तज्ज्ञाने अंदाज मांडलेला आहे की टोपीवाला या पक्ष्यांची एक जोडी तिच्या पिल्लासह एका वर्षात कमीत कमी 120 दशलक्ष कीटकांची अंडी किंवा 1,50,000 अळ्या आणि कोश नष्ट करते. यावरून असे लक्षात येते की कीटकांच्या वाढीवर व कीटकांमुळे होणाऱ्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नैसर्गिकरित्या पक्ष्यांची मदत होत असते. निसर्गातील अन्नसाखळीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. बिहार राज्यातील पुसा येथील अग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट मधील C.W. मॅसन आणि H. मॅक्सवेल लेफ्रॉम या कीटक शास्त्रज्ञांनी भारतातील पक्ष्यांचे अन्न या विषयावर 20व्या शतकाच्या प्रारंभी संशोधन केले.
त्यात त्यांना असे आढळून आले की शेतातील पिकांवर येणारे पक्षी असे आहेत की ज्यांचे खाद्य प्राधान्याने पिकांवरील कीड आणि कीटक हे आहेत, तर शेतामधील उत्पादित धान्य हे काही पक्ष्यांचे खाद्य असते. घुबडांची व इतर निशाचर पक्ष्यांची उपजीविका मोठ्या प्रमाणात उंदरांवर होत असते. त्यामुळे गरुड, घुबड, पिंगळा यांसारखे विविध शिकारी पक्षी शेतीसाठी किंबहुना शेतकऱ्यांसाठी वरदानच आहेत. शृंगी जातीचे घुबड एका रात्रीत एक किंवा त्यापेक्षा जास्त कुरतडणारे प्राणी खात असतात. घुबडांची एक जोडी व त्यांची पिल्ले मिळून जवळपास 1000 कुरतडणाऱ्या प्राण्यांना खात असतात. त्यामुळे घुबड शेतकऱ्यांचे खरे मदतनीस आहेत. काही वनस्पतींच्या प्रजातींसाठी सूर्यपक्षी हे महत्त्वाचे परागवाहक आहेत. आपल्या परिसरातील ज्वारी, बाजरी, सूर्यफूल यांसारख्या फुलोरा अवस्थेत बरेचसे पक्षी कणसावर बसून त्या ठिकाणी असणारे कीटक खात असतात. त्यावेळी त्यांच्या वजनाने ते कणीस इतर कणसांवरती आपटते व परागीभवन घडून येते. यामध्ये सुगरण, सातबाई, वटवटे यांसारखे पक्षी मोलाची मदत करत असतात. तर मित्रांनो, ही होती शेतकऱ्यांच्या मित्र पक्ष्यांची माहिती. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह योगदान फाउंडेशनच्या YouTube चॅनेलवर. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर योगदान फाउंडेशनच्या चॅनेलवर आपण जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.